मी पुष्करचंद्र श्रोत्रोपाध्याय आहे. मी पुष्कर श्रोत्री नाही आहे. माझं भाग्य की मी माधुरी दीक्षितच्या कानात तिला एक उखाणा सांगितला आणि तिने तो घेतला. असा वगैरे असा एक माणूस माझ्याशी मराठीतून बोलत होता. दुर्दैवाने चांगला मराठी OTT प्लॅटफॉर्म कुठेही नाही. रादर कोणी दिग्दर्शक पण असा विचार करत नाही आहेत की आपली ही कथा OTTच्या माध्यमातून कशी यावी. तर मला काय मिळालं तर मला ना शून्य म्हणजे काय ह्याची जाणीव झाली. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वामनहरी पेठे ज्वेलर्स ज्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती आणि ज्यांची परंपरा आहे 117 वर्षांची. आज कॅचअपच्या या भागात एक असा सोबती आलेला आहे ज्याची अभिनय क्षेत्रातली परंपरा साधारण 35 वर्षांची आहे. माझ्यासोबत आहे पुष्कर श्रोत्री. हाय, स्वागत आहे, खूप मनापासून स्वागत आहे पुष्कर. धन्यवाद. आणि हा एप्रिल महिना आहे, तुझा वाढदिवस एप्रिल महिन्यात असतो. 30 एप्रिल या दिवशी म्हणजे थेट दादासाहेब फाळके. पण त्याची गंमत आहे, हा. 30 एप्रिल 1870 दादासाहेब फाळके, बरोबर. 30 एप्रिल 1970 पुष्कर श्रोत्री. 100 वर्षांनी. 100 बरोबर. वर्षांनी. आणि श्रीनिवास खळे 30 एप्रिल. हा. माझी आई 30 एप्रिल. बर रोहित शर्मा 30 एप्रिल. बर मग त्यानंतर देवाने 30 एप्रिलला सेलिब्रिटी जन्माला घालणं बंद केलं. हे जे काही मोठ्या माणसांबरोबर तुझं साम्य जे आहे त्याच्यामध्ये पु ल देशपांडे पण आहेत मला वाटतं. ते काय नाही रे, ते लोकांना चिडवण्यासाठी करतो मी. पुलं आणि मी बॅक टू बॅक आहे. कसे काय बघ ना, कुठल्या दरवाजावर पुलं आणि पुष असं लिहिलेलं असतं. त्यामुळे जो समाज विनोद करत नाही तो समाज सुदृढ राहूच शकत नाही, विनोद करू शकत नाही आणि विनोद समजून समजून घेऊ शकत नाही. बरोबर. तो मग आता समाज कुठे आहे समाज आपला? नाहीये, सुदृढ नाहीये, सुदृढ नाहीये. जर काहीतरी घडले खरं, पण ठीक आहे. म्हणजे पण मी सुरुवातीला उल्लेख केला की 35 वर्ष पुढच्या वर्षी होतील व्यावसायिक रंगभूमीवर तू पाऊल ठेवलंस. त्याला मला वाटतं 92चा काळ असेल. 92. तुझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचं नाव होतं हसत खेळत. हसत खेळत. तिथपासून आजपर्यंत सगळं हसत खेळत झालंय. हा, सगळंच काही हसत खेळत नाही झालंय. हा. पण झालंय. म्हणजे मी काय त्याच्याबद्दल काही कुठे तक्रार करण्यासारखं नाही. कारण जे काही मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. म्हणजे जे काही मी केलंय त्याला कारणीभूत मीच आहे. यश मिळालंय तर त्यालाही कारणीभूत मीच आहे, आणि जर अपयश मिळालंय तर त्यालाही कारणीभूत मीच आहे. त्याबाबत दुसऱ्या कोणाला दोष देण्यामध्ये आणि नावं ठेवण्यामध्ये मी बिलकुल नाही, आणि मला ते आवडतही नाही. की तुम्ही स्वतःला कसं पोर्ट्रे करता त्याच्यावरती लोक तुम्हाला पोर्ट्रे करणार आहेत. जर पुष्कर श्रोत्री म्हणजे किस्सा सांगणारा नट असं जर तुम्ही स्वतःला पोर्ट्रे केलं तर लोक तुम्हाला पार्टीमध्ये फक्त किस्सा सांगायला बोलवणार ना. पण तुम्हाला असं वाटतं की पुष्कर श्रोत्री एक विचार करून काहीतरी एक वेगळा विषय मांडणारा, दिग्दर्शन करणारा असा जर माणूस आहे, असं जर तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करायचं असेल आणि तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला उबुंटू सारख्या चित्रपटाची निर्मिती करावी लागते, त्याचं लिखाण करावं लागतं, दिग्दर्शन करावं लागतं, तर तुम्हाला लोक त्या दृष्टीने पण बघतात ना. सो हा फरक आहे त्यातला. त्यामुळे सगळं काही हसत खेळत झालं नाही, पण मजेत, आनंदात. वा वा. तू जे बोललास त्याच्यावर मला असं वाटलं की मुलाखतीपेक्षा हे आत्मचिंतनच चालू आहे तुझं. पण ते प्रत्येकाने करावंच. बरोबर. मी रोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने एकदा तरी आपल्या डोळ्यात बघावं. प्रत्येकाने आरशात फक्त भांग पाडायला बघू नये, दाढी करायला बघू नये, ब्रश करायला बघू नये, तर एकदा तरी आपल्या डोळ्यात बघावं, नाही का? असं वाटतं मला. पण हे तू कधी बघायला सुरुवात केलीस? म्हणजे अनंत काळ झाला. म्हणजे तू स्वतःच म्हणालास की मी स्वतः पोर्ट्रे केलं अशा पद्धतीने. हो. तर म्हणजे ती चूक आहे का ते बरोबर आहे ह्याच्यात तू कधी गेला नाही? नाही नाही नाही, त्यावेळी तसं वाटलं मला. ज्यावेळी जसं वाटतं तसं मी करत असतो. त्यामुळे त्यावेळी मला तसं वाटलं की माझ्या आजूबाजूला मी वेडा चुंबक आहे. माझ्या आजूबाजूला वेडे येतात, किस्से घडतात, आणि मला ते किस्से लोकांबरोबर शेअर करावेसे वाटतात. कारण जो आनंद मला मिळालाय तो आनंद मला तो लोकांना द्यायचा आहे. की अरे, मी आता अमुक 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 पाहिलं आणि त्याचा मला खूप आनंद झाला. मग ते एखादं चित्र बघितल्यानंतर, नाटक बघितल्यानंतर, सिनेमा बघितल्यानंतर, गाणं ऐकल्यानंतर जसं आपल्याला आनंद होतो तसाच एखादा किस्सा आपण अनुभवला की आपल्याला आनंद होतो. मग तो आपल्याला शेअर करावा असं वाटतो. पण तुझ्या आसपास घडणारे किस्से असं तू म्हणालास, आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आम्ही हास्य जत्रामध्ये सुद्धा समीरच्या तोंडून सुद्धा अनेकदा ऐकलंय की तू आणि प्रसाद ओक हे न घडलेले किस्से सांगण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. काही किस्से असे असतात की जे खरे घडले तर जास्त मजा येईल का, जे घडलेले नाही आहेत पण आता सांगितले त्या पद्धतीने सांगितले तर मजा येईल.
एक किस्सा ह्या निमित्ताने सांगावासा वाटतो. हं. ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये आमच्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग संपवून मी खाली उतरलो. तिथे भिंतीला असा एक बोर्ड टेकवून ठेवला होता, ज्याच्यावरती स्मरणशक्ती तल्लख करण्याचे वर्ग हं. असं लिहिलं होतं हं. खालती. मी ते असं वाचत होतो आणि वाचता जो माणूस आला, "नमस्कार, माझेच आहेत हे वर्ग." तर म्हटलं, "अरे वाह, 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 वाह! बरीच वर्ष तुम्ही घेताय असं दिसतंय." "हो, हो, हो, हो." "पुढचं वर्ग कधी आहे?" परवा." हं. असं एवढंच. त्यातला हो. एवढाच होता. हां. पण किस्सा कधी घडेल? हं. पुढचा वर्ग तुमचा कधी आहे स्मरणशक्ती तल्लख करण्याचा? अ, अ, असं म्हणून त्याने परवा सांगितलं. हं. तर हं. तो किस्सा बनतो ना, बरोबर. किस्सा रंगवून सांगणं रंगवून म्हणजे. सांगणं होतं. हां. बरोबर. त्याला आपण ॲक्टर्स कॉन्ट्रिब्युशन सुद्धा म्हणतो. करेक्ट, करेक्ट, तर तसं करेक्ट. तेवढंच फक्त त्याच्यात ॲडिशन झाली. हं, अदरवाईज हं, त्याच्याकडे हं. एवढाच होता. पण तो रंगवून सांगताना अ, परवा हे ते वाढलं. खरंय, खरंय. तू तर मगाशी उबुंटूचा उल्लेख केलास, पण त्याच्या बरोबरीने मला रेगेचा पण उल्लेख करायचा आहे. कारण त्याच्यामुळे काही फरक पडलाय तुझ्या करिअरमध्ये. तुला कोणीतरी सिरियसली घेतलंय असं झालं नाही. ते एकाच कारणामुळे तू म्हणतोयस तसं, की नाही पोर्ट्रे कारण ज्या पद्धतीने तू केलंस नाही म्हणून? कारण मला ना खरं सांगायचं झालं तर सिनेमा बनवता येतो, पण मला तो विकता येत नाही. बरं. कारण ना सध्याच्या जगात नुसता सिनेमा बनवून चालत नाही. तुम्हाला तो विकता पण आला पाहिजे. हं, म्हणजे तुमचा जर सिनेमा लिहून तयार असेल, तर तो आधी एका प्रोड्युसरला विकता आला पाहिजे. हं, तुमच्या मनातला सिनेमा त्या प्रोड्युसरच्या मनात तुम्हाला उतरवता आला पाहिजे. हं, त्याच्या डोळ्यात ते दिसलं पाहिजे, की हा सिनेमा जर मी प्रोड्यूस केला तर असं त्याला वाटायला लागलं हं, पाहिजे. हं, हं. सो तो सिनेमा आधी त्याच्या मनात तो बरं, झिरपला पाहिजे. बरं, बरं. मग तो आपल्यावरती पैसे लावणार. हं, सो मला ना ते नाही सांधता येत अनेक वेळा. हं, हं, म्हणजे माझ्याकडे अनेक जण येतात, की तुमच्याकडे चांगली कथा आहे का? हे आहे का? हो, ही आहे. हं, ही चांगली कथा आहे. ह्याचा आरोह काय? असं जर कोणी मला विचारलं, तर मी सांगू शकत नाही. पण गंमत अशी होते, की मी त्यांना म्हणतो, की हा आर-ओ-आय वगैरे हे फायनान्स आणि ते आकडे बघण्यापेक्षा तुम्हाला वाटतंय का, एक खरंच चांगला सिनेमा तुमच्या नावावर निर्माता म्हणून लागावा? तर हा चांगला विषय आहे आणि हा मी तुम्हाला एक उत्तम सिनेमा बनवून देऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल तर आपण करूया. हं. बरोबर. ह्याच्यातनं मला प्रॉफिट किती होईल आणि मग तो किती महिन्यात होईल आणि मग त्याचं शेअरिंग काय असेल हं, आणि मला आय-पी विकता येईल का आणि मला सॅटेलाईट राईट्स कितीला आणि मला ह्याच्यात मी नाही पडणार. हं, ते हं. गणित तुमचं तुम्ही मांडा. आणि असा एक सिनेमा मी लंडनला जाऊन केला. क्रिप्टो आज्जी नावाचा. दुसरा एक सिनेमा लिहून तयार आहे. आणखीन एक सिनेमा म्हणजे त्याच्यात स्क्रीन प्लेचं काम चालू आहे आणि जगदीशा नावाची एक वेब सीरीज आहे. ती सुद्धा मी ती अ, मला वाटतं शूट झाली आहे. शूट झाली. शूट झाली. एडिट हां. पण झाली. एडिट पण झाली. सो हं. असं करू शकतो. पण मला अ, ह्याला सांगितलं तुला मी त्याची अर्धी दाढी करून ठेवली, ह्याची अर्धी दाढी करून ठेवली. असं नाही. मला हं. तेवढं नाही जमत. मला एका वेळी एकच जमतं. बरं. मग हे तू दिग्दर्शनाबद्दल सांगितलंस, हं. पण भूमिकांबद्दल काय? म्हणजे रेगेसारखी भूमिका परत न रेगेसारख्या मिळणं. भूमिकेनंतर मला अनेकदा भूमिका तशा आल्या. म्हणजे हं. मला सिटिझन नावाच्या हो. सिनेमामध्ये ज्याच्यासाठी मला नॉमिनेशन पण मिळालं स्टेट अवॉर्डचं. एकच सीन होता. हं, हं, हं. अख्ख्या सिनेमात माझं एकच सीन होतं. त्या सिनेमासाठी मला नॉमिनेशन मिळालं. पण समहाऊ तशा प्रकारच्या भूमिका कमी झाल्या. हं. खूपच कमी झाल्या. म्हणजे अगदी मोजक्या भूमिका मी केल्या असतील. 8-2-75 मधली भूमिका असेल. हो. ज्याच्यात सुद्धा एकच सीन होता ज्याच्यासाठी सुद्धा मला नॉमिनेशन मिळालं. हं, हं. सो असे सिनेमे मोजके केले. नाही असं नाही. पण वेब सीरीजमध्ये मी अशी भूमिका केली जॉबलेस नावाच्या वेब सीरीजमध्ये. पुन्हा एकदा इन्स्पेक्टर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अशी भूमिका केली आणि नाटकांमधनं केली. म्हणजे नाटकांमध्ये अ तुला खूप परफेक्ट वेगवेगळ्या मर्डरमध्ये केलं. भूमिका करायला हो. मिळाल्या. हो. पण सिनेमामध्ये समावून तशा भूमिका अ, दोन्ही हाताची बोटं हं, होतील हं. एवढ्याच भूमिका केल्या. रेगे आणि त्यानंतर आत्तापर्यंत. तुझ्यासारखा कलाकार कसा आहे ना, की आधीपासून जर बघितलं तर कुठेही फिट होणारा कलाकार, असं जे म्हटलं जातं नेहमी, की नाटक असेल, सिनेमा असेल, स्किट असेल, अवॉर्ड शोज कितीही मोठा असू दे, त्याचं सूत्रसंचालन असेल, अगदी विशेष निमंत्रित म्हणून हास्यचित्रामध्ये जज म्हणून बसायचं असेल, तरी तो कधी चांगला वाटेल. हे कुठेही फिट बसणं जे आहे, याचा तुला फायदा किती झाला आणि त्याचं नुकसान पण कुठे जाणवलं का? फायदाच जास्त झाला. हं, नुकसान असं नाही जाणवलं मला. फायदाच झाला. कसं होतं, हा सध्याचा जमाना मॉल्स आहेत. हं.
एव्हरीथिंग अंडर वन रूफ. त्यामुळे तुमच्याकडे अनेक गोष्टी असणं आवश्यक आहे. आणि कोविड नंतरच्या काळात तर अनेकांना त्याची जाणीव झाली, बरोबर. की सूत्रसंचालन करतो म्हणजे पाठ करून बोलतो किंवा टेलिप्रॉम्प्टरवरचं असतो ते बोलतो असं नसतं. त्याच्या पलीकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी असते. सो जेव्हा तुम्ही स्वतःला होस्ट म्हणवता, तेव्हा मागे होत असलेले गोंधळ, चुका लोकांसमोर आणून न देणं ही सुद्धा त्या होस्टची म्हणजेच सूत्रसंचालकाची जबाबदारी असते. आणि ते आत्ता जरी तिकडे टेलिप्रॉम्प्टरवरचं वाचत म्हटलेलं असलं, तरी ते तुम्ही आतून म्हणताय, तुम्हाला ते वाटतंय, असं लोकांना वाटायला लावणं ही सुद्धा त्याची जबाबदारी असते. तिथे अभिनय आला. हां, तिथे अभिनय आला. त्यामुळे ते एक वेगळं असतं. मला मुळात नाटकात काम करायला खूप आवडतं आणि सिनेमात काम करायला खूप आवडतं. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ना प्रेक्षकांबरोबर एक अपॉइंटमेंट फिक्स करता, की तुम्हाला माझं नाटक बघायचंय. ओके, ह्या शनिवारी दुपारी 4 वाजता अमुक थिएटरमध्ये या, तिथे तुम्हाला नाटक बघायला मिळेल. तुमच्या हातातल्या रिमोटवरती लोळत पडून कधीतरी बघायला मिळेल असं तो प्रकार नाही. आणि जिवंत कला आहे. बरोबर. म्हणून मला नाटकात काम करायला आवडतं. मला असं वाटतं की सतत माझे पाय या रंगभूमीवरती असावेत. त्यामुळे माझी आज एका वेळी 3 नाटकं चालू आहेत. घाबरायचं नाही सारखा नाट्यप्रयोग असेल किंवा सूर्याची पिल्ले आणि लाभले आम्हाचं भाग्य हे चालू आहे. आणि तिथेच सिनेमा करायला सुद्धा मला आवडतं. कारण सिनेमामध्ये पुन्हा तेच आहे. यू हॅव टू बुक एन अपॉइंटमेंट. तुम्हाला माझ्या सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघायचा आहे. ह्या दिवशी तो प्रदर्शित होतोय. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये कधी खेळ आहे तो बघा आणि तो बघायला या. मग जेव्हा तो OTTवर येईल, मग जेव्हा तो तुम्हाला टेलिव्हिजनवर येईल, ती गंमत वेगळी. पण तुम्हाला थंडगार काळोखामध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर पॉपकॉर्न, कॉफी आणि असे मजा करत मोठ्या पडद्यावर बघायचं असेल तर थिएटरमध्ये यायला पाहिजे. सो ही अपॉइंटमेंट बुक करणं प्रेक्षकांची हे मला खूप आवडतं. मग मी नुकसान या अर्थाने म्हटलं की गृहीत धरलं जाणं असं पण बऱ्याच वेळेला होतं. हां, म्हणजे झालं असेलही, पण मला नाही वाटत तितकं असं झालं. म्हणजे अवॉर्ड सेरेमनीला "अरे, तू यावेळी अँकर नाहीयेस." आईला कमाल आहे. असंही झालंय, की यावेळी तू अँकर नाहीयेस, तू बघायला आलायस, तू परफॉर्म नाही करणार आहेस, तू बघायला आलास. म्हणजे लोकांना आधी वाटायचं अवॉर्ड सेरेमनी म्हणजे पुष्कर श्रोत्री अँकर असणार. पण तसं नाही झालं. पण ते ठीक आहे ना, लोकांचं पण बघायला आवडतं की मला. तू करतोस पण असं हां. फार कमी म्हणजे. आता माझी व्यवधानं वेगळी आहेत. कारण सिनेमाचं दिग्दर्शन, वेब सीरीजचं दिग्दर्शन ह्याच्यावरती जरा जास्त कॉन्सन्ट्रेट आणि ना जगभरातला कॉन्टेंट अभ्यासाला घेणं हा सध्या माझा आवडता विषय झालाय. की जगभरात लोक कसा विचार करतायत, आपला विषय ते कशा पद्धतीने काय असते, तुमच्याकडे गोष्ट असते पण ती गोष्ट मांडण्याची एक पद्धत असते. ती गोष्ट कशी सांगताय ह्याच्यावरती पण त्याची गंमत असते ना. तर ती गोष्ट तुम्हाला नीट सांगता सुद्धा आली पाहिजे. त्यामुळे माझं सध्या हे चाललंय की माझ्याकडे गोष्ट आहे ती मला कशा पद्धतीने लोकांना सांगायची आहे. ती गंमत वेगळी आहे. त्याचा अभ्यास तुझा हो. सुरू आहे. आणि शिवाय नाटकांचे प्रयोग आता बघ ना, सूर्याची पिल्ले म्हणजे वसंत कानेटकरांची भाषा बोलायला मिळणं. अरे केवढं पाठांतर आणि ते तीच वाक्य त्याच जोराने त्याच श्वासात तशी म्हणणं हे खायचं काम नाही रे, जिभेचे तुकडे पडतील अदरवाईज. पण पाठांतर हे तुझं विशेष गुण आहे एकदा आधीपासून. हो हो हो. म्हणजे अगदी विश्वास सोनींकडे तू पहिल्यांदा गेलास त्या दिवशी सुद्धा तुला जेव्हा उतारा दिला होता तर तू अगदी लगेच पाठ केला होतास. ते अजूनपर्यंत आहे. समहाव मी एक पाठी आहे. म्हणजे एकदा नीट वाचलं तर माझं पाठ होतं, 2-3दा वाचलं तर नीट पाठ होतं. सो पाठांतर हा विषय आहे. पण तिथे ते आहे घाबरायचं नाही मध्ये आम्ही वेगळा प्रयोग करतो की ज्याच्यामध्ये रत्नाकर मतकरींच्या 2 गूढ कथा मी निवडल्या. मी ही कल्पना परत माझीच विजय केंकरेंच्या गळी उतरवली की अभिवाचनाच्या 2 पावलं पुढे 3 पावलं पुढे आपण एक प्रयोग करूया की डॉक्टर गिरीश ओक ती गोष्ट सांगायला सुरुवात करतात आणि मग डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर श्वेता पेंडसे आणि मी ती अख्खी गोष्ट एनॅक्ट करून लोकांना दाखवतो. म्हणजे आपण नाही का एखादा किस्सा सांगायला सुरुवात करतो आणि आता तू तो मी हा 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 असं आपण तर तशी ती गोष्ट आम्ही अख्खी गोष्ट एनॅक्ट करून दाखवतो. 2 गूढ कथा आहेत, पावसातला पाहुणा आणि जेवणावळ. सो ह्या 2 गूढ कथा एकांकात एक अशा आम्ही त्या सादर करतो. तो ते एक वेगळा प्रकार आहे. आणि लाभले आम्हाच भाग्य पुन्हा मराठी भाषेचा गौरवच आहे. अरे
प्रसार प्रचार करायला खूप मजा येते. बरोबर, बरोबर. त्यामुळे पण संगीत हे सुद्धा तुझं एक काय म्हणतो आपण त्याला हा मला आवडीचा एकदम जिव्हाळ्याचा हां, विषय, जिव्हाळ्याचा जिव्हाळ्याचा विषय विषय एकदम रे, तुझा. जिव्हाळ्याचा हो, विषय. हो, हो. संगीत सर्व प्रकारचं संगीत ऐकायला मला हां, आवडतं. हां. पण म्हणजे संगीतावर आधारित कार्यक्रम पण करायला तुला खूप आवडतात. हो, माझ्या डोक्यातनं वेगवेगळ्या कल्पना येतात. हां, मग तेच. त्याच्यातनं काहीतरी करत हं, असतो. हं, माझा एक मित्र आहे मंदारा भागवत. हं, तो दरवर्षी एक वेगळा कार्यक्रम लोकांना देतो. हं, त्याचं म्हणणं काय असतं, की माझे 1000 क्लायंट्स आहेत. हं, त्यांना मी दिवाळी आणि नवीन वर्ष हं, याच्यामध्ये काहीतरी वेगळी भेट द्यायचं ठरवतो. आणि मग अशी कुठची भेट द्यायची, तर मी समजा एखादी वस्तू दिली, तर ह्याच्याकडे नसेल, पण त्याच्याकडे ती असू शकते, हं, नाही का? हं, त्यामुळे काय वेगळं द्यावं, काय वेगळं द्यावं, या विचारात त्यांनी मला सांगितलं, आपण ना दरवर्षी माझ्या सगळ्या क्लायंटसाठी एक सांगीतिक कार्यक्रम नवीन तयार करायचा आणि लोकांना द्यायचा. अच्छा. वाह! ज्याचा याआधी कधीही प्रयोग झाला नसेल. तुझ्या डोक्यातनं काही चमत्कारिक कल्पना आली तर काढ आणि सांग. हं, सो त्यानुसार आम्ही पहिल्या वर्षी अब तक बच्चन नावाचा कार्यक्रम केला, हं, की ज्या माणसाचं नाव इन्किलाब श्रीवास्तव आहे, ते अमिताभ बच्चन कसं झालं आणि ते नाव त्यांनी किती खाचखळग्यांमधनं आणि हं. किती वेळा राखेतनं उडलेल्या फिनिक्स पक्षासारखं त्यांनी ते हं, निभावलंय, हं. हे सांगणारा कार्यक्रम. बरोबर. आणि त्याची कल्पना अशी आहे, की मी एका म्हणजे नॉर्मल निवेदन करणं तर त्याच्यात मला नाही पटत. त्यामुळे मी एका थिएटरचा प्रोजेक्टर ऑपरेटर आहे. अच्छा. तर मी कायम बच्चन साहेबांना त्या छोट्या काचेतनं बघत आलेलो आहे. हं. आणि माझी दुसरी निवेदिका आहे, ती तोच सिनेमा थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर बघून आले. सो तू मोठा त्यांचा फॅन आहेस का मी मोठी फॅन आहे. अशा त्या दोघांच्या अच्छा. बोलण्यातनं बच्चन साहेबांची वाह! कथा वाह! आणि त्यांची गाणी आणि त्यांचे सीन्स आणि हे ते उलगडत जाणं. पुढच्या वर्षी आम्ही पूर्वय्या नावाचा कार्यक्रम केला. पूर्वय्या म्हणजे पूर्वेकडनं आलेली हवा. हं, म्हणजे वेस्ट बेंगॉलमधनं महाराष्ट्रात आलेले जे संगीतकार आहेत. हं. अनिल बिश्वा, सलील चौधरी, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, हेमंत कुमार आणि किशोर कुमार ॲज म्युझिक डायरेक्टर. हं, हं. यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्याला पण वेगळं रूप दिलेलं आहे, वाह! की तुम्हाला जर पश्चिम बंगालची संगीत आणि ती संस्कृती जर अनुभवायची असेल, तर तुम्हाला पश्चिम बंगालची मुळात संस्कृती आधी कळली पाहिजे. म्हणून मी पुष्कर श्रोत्री नाही आहे. मी पुष्करचंद्र श्रोत्रोपाध्याय आहे. आणि बरं. मी हं. महाराष्ट्र आणि बंगाल ह्यांच्यातलं साधर्म्य सांगत तो कार्यक्रम वाह! आम्ही करतो. तो एक वेगळा कार्यक्रम. सो असे प्रत्येक किती कार्यक्रम झाले असतील म्हणजे वेगवेगळे? 2, 3, 4 झाले. 4 झाले आणि 4 जगभरात शो झाले असतील हो, त्याचे हो. हो, हो, तो हो. दिल की बात नावाचा पण कार्यक्रम दिल की होता. बात. मी आणि अजित अजित परब. परब. हो. बरं मला अशा वेळी ना पहिली आठवण अजितचीच येते, हां. की अजित अरे असा-असा कार्यक्रम हं. डोक्यात आलाय. हां. हां. तो काय कुठलंही गाणं म्हणायला आणि तो तयार असतो पहिला. तो गाण्यांच्या बाबतीत एकपाठी अरे आहे. म्हणजे आणि तुझा पण गाण्यांचा खूप अभ्यास आहे म्हणजे हो तसा. आहे. म्हणजे मला इतकी वर्ष गाणी ऐकल्यामुळे आणि मी वाद्य शिकलेलो नाही, संगीत शिकलेलो नाही, पण मी पर्कशन्स म्हणजे काही हं, हं. वाजवतो. द म्युझिशियन्स नावाच्या कार्यक्रमामध्ये मी तालवाद्य वाजवतो, बरं. खरी वाजवतो. हं, हं. मी शिकलेलो नसलो तरी निलेश परब, आर्ची असलेले आणि दत्ता तावडे या तिघांनी मला शिकवलंय. म्हणजे त्याचे बोल शिकवले, त्याचं वजन शिकवलं. हं, हं. सो मी मधुबन में राधिकाला घुंगरू वाजवून त्याची साथ अमर ओकला करणं, बरोबर. हेही केलेलं आहे आणि मी पर्कशन त्या कार्यक्रमामध्ये वाजवतो. पण मी शिकलेलो नाही. मी रेकॉर्डिंग पण केलं. हं, हं, हं. तुषार देवलने संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याला मी पर्कशन्स वाजवले पण आहेत. बरं. तो ते वाजवतो. म्हणजे हं. फक्त वाजवण्याचा अभिनय नाही. पण मी शास्त्रोक्त शिकलेलो नाहीये. मी ओके. ह्यांच्या संगतीत राहून कारण मी सत्यजित प्रभूच्या बाजूला बसून थोडा हार्मोनियम आणि कीबोर्ड वाजवायला शिकलो. हं, हं. तसं ह्यांच्याबरोबर राहून थोडी पर्कशन्स वाजवायला शिकलो. बरोबर, बरोबर. नाही मी गाण्यांचा अभ्यास या अर्थाने म्हटलं, की कुठली गाणी कुठल्या वर्षी आली होती, कोण संगीतकार, हो. कोण ह्याचा पण सगळा तुझा अभ्यास म्हणजे आहे, झालेला आहे आहे, बेसिक. आहे. त्याची पण पण मजा आहे ना. मजा आहे, मजा आहे. बरोबर. तू मगाशी आता सिनेमाच्या अभ्यासाबद्दल म्हणालास, पण दिग्दर्शन करायचंय, दिग्दर्शनाचा अभ्यास जो आहे, तो कधीपासून तुझा सुरू झाला होता? कारण तू तर म्हणजे कॉलेजमधनं आलास, तू ॲक्टर म्हणूनच पुढे आला होता सुरुवातीला. पण काय झालं, मी जेव्हा टेलिव्हिजनवरती देबू देवधरांबरोबर दौलत नावाची मालिका करत होतो. त्याचं ओके. आम्ही ना कोल्हापुरात शूटिंग करायचो. सो हं. महिनाभर आम्ही कोल्हापुरात असायचो. त्याच्यात समजा माझं शूटिंग नसेल, तर मी मुंबईत परत यायचो नाही. तर मी अच्छा. कोल्हापुरात राहायचो आणि मी देबूदांना असिस्ट करायचो. ओके. मग काय करतात तेव्हा माझ्याकडे पेंटॅक्स K1000 नावाचा कॅमेरा होता. ज्याच्यातनं मी
स्टील फोटोग्राफी सुद्धा करायचो. तो बरं. देबूदा मला म्हणायचा, की वर्किंग स्टिल्स तू काढ. बरं. किंवा त्यावेळी ना पेपरमध्ये आजचे कार्यक्रम ह्याच्यामध्ये कधी-कधी मालिकेचा फोटो लागायचा. तो फोटो माझा प्रिंट केलेला बरोबर, फोटो असायचा. बरोबर. सो मी तेव्हा तिथे त्यांच्याबरोबर करायचो. महेश सातोसकर यांच्याबरोबर जेव्हा काम करायचो, तेव्हा सुद्धा मी स्टील फोटोग्राफी करायचो आणि वर्किंग स्टिल्स मी तेव्हा बरं. काढायचो. सो बरं. ते करायचो. त्यानंतर अवंतिकाच्या वेळी संजय सुरकरांना पण मी असिस्ट केलं होतं. अच्छा. अवंतिकाचे काही सीन्स मी डिरेक्ट सुद्धा केले होते. कारण ती आवड असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर राहून थोडं शिकत होतो. त्यामुळे ते हं. करत होतो आणि नंतर मग ग्राउंड इव्हेंट्स मी खूप डिरेक्ट केले होते माझ्या संकल्पनेतनं. बरं. पण डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही केलं नव्हतं किंवा फिल्मवरती काही केलेलं नव्हतं. पण ते करण्याची इच्छा होती. सो 2007-08 पासून माझी तयारी चालू होती. मग हाय काय नाही काय झाला. मग त्यानंतर उबुंटू. हं, मग हं, क्रिप्टो आजी नावाचा लंडनमध्ये जाऊन सिनेमा केला. लंडनमधल्या कलाकारांना घेऊन. हं. आपल्याकडचे पण कलाकार आहेत. सुहास जोशी, अनिकेत विश्वासराव, मानसी कुलकर्णी, शिवानी टांगसाळे आणि बाकी सगळे कलाकार तिथले आहेत. सो असाही सिनेमा केला. त्यानंतर जगदीशा केलं. सो दिग्दर्शक व्हायचं होतंच आधीपासूनच. पण त्याचा अभ्यास हं. तेव्हापासून हळू-हळू चालू ठेवला होता आणि तो अजूनही चालू आहे. तुला बरंच काही व्हायचं होतं खरं तर. तुला हो. मिलिटरीतही जायचं होतं. तुला म्हणजे तुझी चित्रकलाही चांगली आहे. तुला तेही येतं. पण ह्या सगळ्याचा तुला दिग्दर्शनासाठी किती फायदा होतो? होतो म्हणजे ना. रांगोळीमध्ये सुद्धा तू कॉलेजमध्ये बक्षीस मिळवलेलं आहेस. चित्रकार म्हणून सुद्धा बक्षिसं मिळवलेली आहेस. सो एक आर्टची समज असणं याचा किती फायदा होतो? मृगजळमध्ये मला सर्वोत्कृष्ट बॅकस्टेज आर्टिस्टचा पण पुरस्कार वाह! मिळालेला आहे वाह! स्पर्धेमध्ये. हं, हं. सो ह्याचा उपयोग दिग्दर्शनात असा होतो, की मला कोणी फसवू शकत नाही. हां. म्हणजे कुठच्याही डिपार्टमेंटमधल्या माणसाने हे का होत नाहीये किंवा हे का झालेलं नाहीये, तर मला त्याची कारणं मला नाही पटू शकत. हं. आणि मी सांगतो अदरवाईज मी करून दाखवू शकतो. करेक्ट. त्यामुळे मी दिग्दर्शन करत असताना मी अ, अ, हे पण करतो, कॅलिग्राफी पण करतो. हं. जे आपल्या गाड्यांवरच्या पाट्या असतात हो, ना, हो. ते पण कधी-कधी लिहितो. हं. ते करतो किंवा मेकअप करतो, हेही करतो. मी शॉर्ट फिल्म केली, त्याच्यातल्या सगळ्यांचा मेकअप हा मी केला होता. शॉर्ट फिल्मचं काय नाव होतं? छाया. छाया म्हणून. छाया ती आहे नावाची शॉर्ट कुठे फिल्म. YouTubeवर? नाही, अजून नाही. अजून नाही. बरं. अजून नाही. पण ती लवकरच येईल. त्याला येईल. 2-4 ठिकाणी पुरस्कार पण मिळालेत. तो वाह! आणखीन 4 ठिकाणी पाठवायचा आणि मग त्यानंतर ती छाया नावाची शॉर्ट फिल्म आहे जी कोकणात केली होती. हं. सो तिथे पण कोकणातल्या मुलांना घेऊन ती केलेली आहे. ती ती ज्यांनी आजपर्यंत कधीच काम केलेलं नव्हतं अशा मुलांना घेऊन काम केलेलं होतं. तर त्याची एक वेगळी मजा आहे. तर त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करता येतं आणि हं, तिथे हं. मग लोकांना सांगता येतं, की "बघ हे असं कर. हं. मी असं केलं होतं, मला फायदा झाला, तू हं, पण करू हं. शकतोस." खरंय, खरंय, खरंय. पण म्हणजे उबुंटू ही जी फिल्म तू केलीस, त्याच्यामधली लहान मुलं, सारंग साठीसारखा कलाकार, बरं त्यातल्या काही गोष्टी अशा पण होत्या ज्या तू स्वतः शाळेत केलेल्या होत्यास, उचापती त्या तू त्याच्यात दाखवल्यास. पण त्याच्यानंतर पुढचा सिनेमा लगेच करणं का कठीण गेलं बेसिकली? का तू सुरुवातीला जी मला फायनान्सची कारणं सांगितलीस तीच फायनान्सची होती? कारणं होती आणि मला चांगली सकस कथा सापडत नव्हती. ओके. हं. चांगली कथा म्हणजे ती आधी मला पटली पाहिजे ना, हं, 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 हं. की रन ऑफ द मिल सिनेमा होऊ नये. हं, हं, काहीतरी वेगळेपण असला पाहिजे. हं. म्हणून मग मी चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि चांगली कथा मिळाल्यानंतरच मी केलं. बरोबर. पण मला अनेकांनी विचारलं, की उबुंटूमध्ये शिक्षकाची भूमिका तू का नाही केलीस? तर मी हं. म्हटलं, "अरे, मी केली असती तर मला माझेच पैसे वाचले असते." पण माझ्यापेक्षा सारंगसाठी जास्त शिक्षक दिसला मला. बरोबर. म्हणून सारंगसाठी तिथे होतं आणि उबुंटूची प्रार्थना म्हणशील तर समीर सावंत आणि कौशल इनामदार आणि अमित पाध्ये यांचं ते हं. श्रेय आहे खरंय. पूर्णपणे. अजित आणि मुग्धा गायलेट कमाल. मला आजही आठवड्याभरातनं 1-2 जणांकडनं कुठून ना कुठून तरी मुलांनी म्हटलेली, ह्यांनी म्हटलेली, त्यांनी म्हटलेली ती प्रार्थना येतेच हो, आहे. हो. आणि तुला गंमत वाटेल, अ, जळगावमध्ये ह्या प्रार्थनेला पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा. मग आतापर्यंत संस्थेला पुरस्कार मिळतो, हं, सामाजिक कार्य हं, केल्याबद्दल हं, एखाद्या हं. व्यक्तीला मिळतो. पण ह्या प्रार्थनेला पुरस्कार वाह! मिळालेला आहे. वाह! वाह! आणि हे समीर सामंत आणि खरंच आहे. कौशल, अमित पाध्ये, अजित आणि खरंच आहे. यांचं श्रेय आहे. खरंच आहे. खरंच फारच आहे. बहारदार. मुग्धा कमाल गायलेत ते. पण त्या गाण्यामुळे म्हणा, तुझं दिग्दर्शन असेल, त्यातली कथा असेल, त्या लहान मुलांचं काम असेल, मला वाटतं सुबोधचा मुलगाही हो. त्याच्यामध्ये होता. पुढे तो सिनेमा कसा म्हणजे जगभर पोहोचवताना तुला अनुभव आला आणि लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? आणि
म्हणजे पुष्कर श्रोत्री सिनेमा करतोय आणि तो पण उबुंटू सारखा सिरियस आहे, थोडा लहान मुलांचा आहे, अशाही प्रतिक्रिया आल्या असतील खरं. हो, हो. हां, अगदीच. लोकांना आधी उबुंटू म्हणजे काही विनोदी आहे का, हां, काय आहे का, हां, इथून आधी त्यांची हां. सुरुवात झाली. मग त्यांना जेव्हा त्या उबुंटूचा अर्थ कळला, तेव्हा त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि जगभरात तो सिनेमा अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला. हं, म्हणजे कट्यार काळजात घुसली नंतर अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त ज्या सिनेमाचे शोज लागले तो उबुंटू आहे. हं. आणि जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी लागला. आजही जर्मनीमधनं मला पृच्छा होते, की आमच्या शाळेमध्ये जर्मनीतल्या लोकांना उबुंटू खूप आवडला. अच्छा. जर्मनीत त्यांनी मला सांगितलं जर्मनीत मला 3 वेळा त्यांनी पाचारण केलं. मी तिकडे गेलो हं. सिनेमा घेऊन आणि मुलांना भेटलो. तिथे शालेय शिक्षण हे विनामूल्य आहे. तर त्यांचं म्हणणं, की विनामूल्य असल्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही हा सिनेमा दाखवतो. हे सगळे जर्मन मुलं आहेत. म्हणजे जर्मन मुलं आहेत. अमराठी आहेत म्हणजे अमराठी याच्यामध्ये. आहेत. हां. आणि मी 2 वेळचा अनुभव सांगतो. मुलं रडत होती, शिक्षक रडत होते, की आणि मी त्यांना म्हटलं, "1 मिनिट, पण याचा अर्थ असा नाही, की भारतामध्ये सगळीकडे असं चित्र आहे." नाही, हे भारतातल्या एका खेडेगावातली कथा आहे. हो, असं नाही, की बरोबर. भारतात सगळीकडे हे चित्र आहे. खरंय, नाही. खरंय, खरंय. तसं चित्र करून घेऊ नका. ही गोष्ट आहे. हं. पण त्या मुलांना कळलं, की आपल्याकडे विनामूल्य शिक्षण आहे. पण जगात अशीही काही मुलं आहेत, ज्यांना शिक्षण मिळवण्यासाठी एवढी धडपड करावी लागते, बरोबर, बरोबर. एवढे सायास करावे लागतात. त्यामुळे ती कथा आहे. ते जर्मनीमध्ये लोकांना खूप आवडते. मला वाह! बोलवणं होतं. आजही अनेक ठिकाणी सिनेमा आमच्या इकडे दाखवायचा, आमच्या इकडे दाखवायचा म्हणून पृच्छा होते. सो पण मग उबुंटू नंतर एक तुझा आयुष्यातला एक मोठा काळ आपण असं म्हणूया, ज्यामध्ये कोविडचाही काळ होता आणि त्याच्या जस्ट आधी प्लॅनेट मराठी सुरू झालं होतं. तर तो नेमका प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे तू त्यावेळेला अभिनय पूर्णपणे सोडला होतास, पूर्ण फोकस तुझा प्लॅनेट मराठीवर होता? काय झालं अमोल, सुरुवातीला कोविड त्याची उंची, खोली, व्याप्ती काय आहे कोणालाच कळत हं, नव्हतं. हं, हं, पण मला एक लक्षात येत होतं, की संकट येताना एक संधी घेऊन येतं. हं, तर कोविडच्या काळामध्ये आपण घरी होतो आणि मग सुरुवातीला असं वाटलं, की चला आता एक 7-8 दिवस आपल्याला खूप काम झालंय आपलं. जरा हे शूटिंग, ते शूटिंग, प्रयोग, अमुक-तमुक, तर आज मस्त आपण लोळावं. हं, काहीही करायचं नाही, घराबाहेर पडायचं नाहीये. अशा संकल्पनेतनं आपण ओ-टी-टीवरती काय-काय चाललंय बघायला लागलो. हं, हं, आणि हळू तो काळ वाढत गेला. आणि मग मी ओ-टी-टीवरती खूप वेळ मी रेंगाळायचो आणि मला लक्षात येतं, की अरे, ह्याच्यामध्ये ना मला वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे, वेब सीरीज सगळं मिळतायत. पण मराठीतलं फार शिंपडल्यागत काहीसं मिळतंय. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, की मग मराठी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म का नसावा? हं. म्हणून मग मी, विनायक दाबके, आदित्य ओक आम्ही तिघांनी मिळून एक प्रपोजल तयार केलं, की जर मराठी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म असेल, तर तो कसा असेल? सो आम्ही Zoomवरती हे हवंय, ते नको, हे असं पाहिजे, तसं हवं. इतकं मोठं ऑफिस असावं, त्याचं हे असावं, हे हे लागणार, ते लागणार, टेक्नॉलॉजी कुठची, कशी काय? आम्ही तिघांनी मिळून ते बनवलं आणि अक्षय बर्दापूरकर त्याआधी कोविडच्या जस्ट आधी आमची भेट झाली होती. एक वेब सीरीज मी डायरेक्ट करणार होतो, तो प्रोड्यूस करणार होता. सो त्या संदर्भात भेट झाली होती. तो म्हणाला होता, की माझ्याकडे फंड्स आहेत, अमुक, 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 अमुक झालं होतं. सो मग मी अक्षयला फोन केला. तो म्हणाला, "हां, आपण ती करूया ना, कोविड नंतर करूया." म्हटलं, "नाही, मी तुझ्याकडे वेगळंच प्रपोजल घेऊन आलोय. जगातला पहिला मराठी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म. काय म्हणतो?" हं. मग आम्ही Zoom मीटिंगवरती त्याला सगळं सांगितलं आणि तो भारावून गेला. मला म्हणाला, "मस्त आहे. मी फायनान्स आणतो. तू बाकी गोष्टी बघशील?" म्हटलं, "हां, बघेन." नंतर विनायक दाबके त्याच्या कामामुळे बाहेर पडला. आदित्य ओक होता, पण नंतर तोही त्याच्या कामामुळे बाहेर पडला आणि माझ्यावरती जबाबदारी होती प्लॅनेट मराठीवरती दिसणारा कॉन्टेंट. बरोबर. सो मी दिवसभर गोष्टी वाचायचो. 100 गोष्टी यायच्या त्या आम्ही वाचायचो. त्यातनं मग गाळायचो. त्यातल्या काही लोकांना भेटायला बोलवायचो. मग त्यांच्याबरोबर क्युरेट करणं. मग कसं काय, काय? सो आणि क्युरेटिंग ह्या हं. दोन्ही गोष्टींमध्ये मी होतो, बरं. की कुठला कंटेंट आपल्या प्लॅनेट मराठी ह्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर दिसावा. दिसावं. सो त्या कंटेंटची जबाबदारी माझी होती. हं, हं. काय असावं? कसं असावं? सो ती जबाबदारी पार पाडत असताना खूप मजा आली. कारण हे माझंच बेबी म्हणतो तसं होतं. करेक्ट. समहाऊ नंतर सेकंड राउंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आली नाही. त्यामुळे आता ते बंद पडलं. कारण कंटेंटसाठी पैसा पाहिजे आणि पैसा आला नाही तर काय होणार? हं, त्यामुळे ते हं. बंद पडलं. पण
जो प्लॅनेट मराठीवरती दिसलेला कॉन्टेंट आहे, त्या कॉन्टेंटचं रिस्पॉन्सिबिलिटी ओनस ही माझी होती. माझ्या टीमची होती, की काय दिसेल आणि जर यशस्वी झालं नाही तर का नाही आणि यशस्वी झालं तर का? या सगळ्याची कारणं देण्याची जबाबदारी माझी होती बरोबर. प्लॅनेट मराठीची. आणि ते आम्ही केलं. म्हणजे आम्ही त्याच्यातनं वेगवेगळे हे पण केले. जूनसारखा सिनेमा जेव्हा आम्ही लोकांना दाखवला, हो. अ, ती पण लाईन माझीच होती. जून इन जून. 30 जूनला आम्ही तो सिनेमा रिलीज केला हो, होता. हो. त्यावेळी आम्ही सरकार दरबारी आम्ही हे पण सांगितलं होतं, की कोविडमुळे जे 200-250 सिनेमे प्रदर्शित झालेले नाहीयेत, त्यांना आपण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रदर्शित करूया. तुम्ही जर थिएटरमध्ये प्रदर्शित केलं तर तुमचा खर्च जास्त आहे. ओ-टी-टीवरती तुम्हाला त्या क्लाउडवरती एक स्पेस निर्माण करून तुमचा कॉन्टेंट तिकडे ठेवणं आणि ती टेक्नॉलॉजी वापरणं ह्याचा खर्च फक्त ₹10,000 वन टाईम. बरोबर. आणि त्याच्यातनं ₹10,000 तुम्ही अख्खा सिनेमा तुमचा प्रदर्शित करू शकता. तुम्ही थिएटरमध्ये केल्यानंतर तुम्हाला 30-35% निर्मात्याला मिळतात. आम्ही तुम्हाला 90% देऊ, 10% प्लॅनेट मराठीकडे ठेवू. सो 90% शेअर हा निर्मात्याला मिळाला असता. असं सगळं होतं. काही निर्माते तयार पण होते. पण एक शासनाची योजना आहे, की जर तुम्ही थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित केला नाही, तर तुम्ही अनुदानास पात्र ठरत नाही. हो. सो आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार करत होतो, की अशा सिनेमांना सुद्धा अनुदानास पात्र करा, जे ओ-टी-टीवरती रिलीज झाले आहेत. असं तसं चाललं होतं, पण somehow ते झालं नाही. अदरवाईज निर्मात्यांना त्यातनं खूप जास्त पैसा मिळाला असता. आणि खूप जास्त कंटेंट पण इकडे आला प्लॅनेट असता. मराठीवर आला आला असता, बरोबर, आला असता. बरोबर. पण ते टेक्निकल रिलीज करूनच तुम्हाला अनुदानास पात्र ठरतात. त्यामुळे ते सिनेमे तिकडे रिलीज नाही होऊ नाही शकले. होऊ शकत. पण असे सिनेमे रिलीज करणे ही सुद्धा माझी एक योजना होती, की खूप निर्मात्यांना त्यामुळे हात मिळाला असता. खूप निर्माते खूप मोठ्या कर्जात आणि अडचणीत होते. सो प्लॅनेट मराठी करण्याचं कारणच हे होतं, की आता जग हे ह्या प्रकारे होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आणखीन एक आपलं व्हर्टिकल तयार झालं. नाटक, सीरियल, सिनेमा. चौथं व्हर्टिकल इज ओ-टी-टी प्लॅटफॉर्म. तर मराठी लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेते, अभिनेत्री या सगळ्यांनी त्याचाही नीट अभ्यास करावा, विचार करावा आणि त्याच्याकडे पाहावं. बरोबर. दुर्दैवाने चांगला मराठी ओ-टी-टी प्लॅटफॉर्म कुठेही नाही. रादर कोणी दिग्दर्शक पण असा विचार करत नाहीयेत, की आपली ही कथा ओ-टी-टीच्या माध्यमातून कशी यावी. म्हणजे बजेट बघतात आणि त्याप्रमाणे कंटेंट लिहितात. म्हणजे सीलिंग किती आहे त्याच्यावरनं तुम्हाला ठरतं, की हे घर चांगलं की नाही. अशी आत्ताची अवस्था झालेली आहे. पण अदरवाईज खूप चांगला कंटेंट निर्माण करण्याची क्षमता लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यामध्ये आहे. मराठीत आहे. YouTube सारखा कंटेंट नाही. खरंच वेगळा कंटेंट करण्याची क्षमता आहे. पण कुठचेच प्लॅटफॉर्म मराठीला तेवढं हे देत नाहीयेत. आणि त्याचं कारणही तसं आहे. ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचं पण म्हणणं आहे, त्यांच्याकडे आकडेवारी आहे, की मराठी प्रेक्षक सबस्क्रिप्शन देऊन किती ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आपल्या टीव्हीवरती किंवा बघतात. आपल्या मोबाईलमध्ये ते ॲपच्या स्वरूपात घेत आहेत. त्याची आकडेवारी आहे. त्यामुळे मराठी कंटेंट कमी दिसतोय. पण तरी मला वाटतं ₹399 होते प्लॅनेट मराठीचे. 365 रुपये. वर्षाचे 365 वर्षाचे रुपये. 365 दिवसाचा ₹1. सबस्क्रिप्शनचा अनुभव काय होता तुमचा? म्हणजे किती प्रमाणात प्रतिसाद मिळाला? चांगला मिळाला चांगला. प्रतिसाद. काही ठिकाणी स्पाइक, काही वेब सीरीज आली की चांगला स्पाइक यायचा आणि तो कॉन्स्टंट राहायचा सुद्धा आणि त्यानंतर मग परत कधी-कधी कमी व्हायचा. सो ते कसं आहे माहिती आहे ना, एकदा सुरू केलं की तुम्हाला त्या यज्ञात समिधा टाकावी लागते. बरोबर. तसं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला सातत्याने चांगला कंटेंट आणावा लागतो. वर्षातनं 2 मोठ्या वेब सीरीज रान बाजारसारखी आणखीन अशा 2 वेब सीरीज मोठ्या करायच्या आणि बाकी छोट्या वेब सीरीज करत राहायचं. हा आमचा मानस होता. पण समहाऊ आता तुझा मी परत येईन सारखी वेब सीरीज खूप छान होती. हो. अरविंद जगताप. हां, अरविंद जगताप. हो, बरोबर. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. ती बरोबर. चांगली होती. जॉबलेस चांगली होती. खूप चांगल्या हे होत्या. पण म्हणजे आता तुझा प्लॅनेट मराठीशी काही संबंध नाही? नाही. म्हणजे तू सीईओ पण नाहीस किंवा तुला आता जावंही लागत नाही तिकडे काहीच नाही, वगैरे काहीच असं. बंदच झालं ना. बंदच झालं ते. पण या मधल्या काळामध्ये बऱ्याच बातम्या अशा आल्या की चेक बाउन्स होणं वगैरे आणि अफरातफर या अर्थाने त्याचा तुला काही म्हणजे असा परिणाम वाटला की तुझ्या इमेजला त्यामुळे प्रॉब्लेम होतोय? कारण तू तिथे होतास, तुझा फेस होता होतो, तिकडे. पण माझी जबाबदारी ही फक्त कंटेंटची होती. फायनान्सची जबाबदारी माझी नव्हती. माझी जबाबदारी फक्त कंटेंटची होती. त्यामुळे मला त्याचं दुःख झालं, मला त्रास खूप झाला,
की एवढा चांगला OTT प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला फंड्सच्या अभावी आणि काही वेस्टेड इंटरेस्टच्या मुळे आपल्याला तो प्लॅटफॉर्म बंद करावा लागला. पण अदरवाईज माझी इच्छा खूप होती वेगवेगळ्या गोष्टी करण्याची, पण शेवटी पैशाचं सोंग नाही करता येत आणि ते थोडंसं ते फासे उलटे पडले. नाही, सुरुवात ज्या प्रकारे झाली होती की माधुरी दीक्षित यांच्या हस्ते लॉन्च झालं. माधुरी दीक्षितला फुल पेज. उखाणा पण मीच सांगितला होता. अच्छा. तिला मराठीत उखाणा घ्यायला सांगितला. हम्म. तर मला नाही येत मराठीत उखाणा, तर कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं पुष्कर श्रोत्री सांगेल. तर माझं भाग्य की मी माधुरी दीक्षितच्या कानात तिला एक उखाणा सांगितला आणि तिने तो घेतला. वा. सुरुवातीच्या तिच्या जाहिराती पण मी डिरेक्ट केल्या होत्या प्लॅनेट मराठीच्या. सो ते अशा रीतीने संपायला नको होतं खरं तर, किंवा अजूनही कुणाला वाटलं आणि कुणी जर ते टेक ओव्हर केलं आणि जर ते तयार आहोत आम्ही, हा. तयार आहोत. मी तेच म्हणतो, चांगला कॉन्टेंट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तयार आहोत. पण तेवढा पैसा घेऊन कोणतरी यायला पाहिजे. पण मग ह्या काळात बनलेल्या ज्या सिरीज आहेत किंवा सिनेमे आहेत जे अजून रिलीज झालेले नाहीत, त्यामुळे तुझी पण सिरीज आहे किंवा क्रांती रेडकरचा सिनेमा असेल किंवा मला वाटतं ताराराणी सारखा सिनेमा ताराराणी असेल, आहे, रावसाहेब रावसाहेब आहे, सारखा सिनेमा आहे. तर हे यांचं स्वप्ना भविष्य वाघमारेंचा सिनेमा आहे. असे खूप चांगले सिनेमे सध्या पडून आहेत, तर त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे कोर्टातली केस संपेपर्यंत ह्याचं काही होऊ शकत नाही का? असं काही आहे म्हणजे. अच्छा. ती केस सगळी कोर्टात असल्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. बरोबर. पण ते व्हायला पाहिजे. लवकरात लवकर हा तिढा सुटला पाहिजे. रावसाहेब सारखा सिनेमा लवकर यायला पाहिजे, ताराराणी सारखा सिनेमा यायला पाहिजे, स्वप्ना वाघमारेची फिल्म, प्रकाश कुंटेची फिल्म, असे खूप आहेत. क्रांती रेडकरची फिल्म, खूप फिल्म्स आहेत. बरोबर. पण ही जी सगळी जबाबदारी तुझ्या अंगावर होती त्याच्यामुळे तू अभिनयाकडे दुर्लक्ष, संपूर्ण दुर्लक्ष. तेच म्हणतो ना की मीच आहे. मीच ठरवलं की आपण कॉन्टेंटची जबाबदारी घ्यावी आणि एक असा प्लॅटफॉर्म तयार करावा, म्हणून हे सगळं करत बसलो. आणि 3 वर्ष मी अभिनयाकडे दुर्लक्ष, सिनेमे नाहीत, काही नाही. फक्त लोकांच्या कथा वाचणं, त्याच्यावरती मार्किंग करणं, हे करणं, त्यांना भेटणं, बोलणं, हेच करत होतो, बाकी काही करत नव्हतं. वेगळ्याच प्लॅनेटवर होत असतो त्याच्यामुळे. पण मग आता काय सगळं भरून काढतोस का? म्हणजे हा, आता भरून काढायचंय. आता किती नाटकं झाली आता त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं परफेक्ट मर्डर सारखं नाटक झालं. मी तर ऐकलं गेल्या वर्षी तू 2 दिवसात काहीतरी सलग 5 प्रयोग वगैरे, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, 30 मुंबई, तासात पुणे 5 वगैरे. प्रयोग. 30 तासात 5 प्रयोग वगैरे. आणि ते पण वेगवेगळ्या प्रकारची नाटकं परत. हो. पण पण आता serious, चांगले सिनेमे करायचे आहेत मला, वेगळ्या सिनेमे. विषयाचे, वेगळ्या डिरेक्ट धाटणीचे. करायचे. नाही, अभिनय करायचा. अभिनय करायचा आहे. सशक्त भूमिका पाहिजे अशी. हा, चांगलं काहीतरी डोक्याला मुंग्या आल्या पाहिजेत रे, रात्रीची झोप उडाली पाहिजे, कुल्याखाली जाळ लागला पाहिजे, असं काहीतरी आलं पाहिजे ना. आता काय इतकी वर्ष काम केल्यानंतर ना, बऱ्याच नटांचा हा प्रॉब्लेम आहे किंवा समस्या आहे की ते एका लेवलचं काम करतातच. हो, त्याच्यापेक्षा खालचं काम ते करतच नाही, चांगलंच काम करतात, एवढ्या लेवलचं चांगलं काम करतातच. पण तुम्हाला ना लोकांना सरप्राईज करता आलं पाहिजे. अरे, हे पण करू शकतो, असं मला तरी वाटतं. म्हणून तर घाबरायचं नाही सारखं प्रयोग करणं, हे तेच आहे की मला स्वतःलाच चाचपडून बघायचे, परत सगळी अनलर्न करणं म्हणतो ना आपण, ते सगळी पाटी पुसायची, नव्याने त्या पाठीवरती काहीतरी लिहायला द्यायचं, अनलर्न करून परत लोकांसमोर यायचं. हा त्याचसाठीचा प्रयत्न आहे. आणि शिवाय परफेक्ट मर्डर मध्ये मी नवरा पण करतो आणि इन्स्पेक्टर पण करतो. ते तुझं कसं एन्जॉय करतोस तू? कारण ते पहिल्या प्रयोगापासून तसंच चालू आहे मला वाटतं. कधी सतीश राजवाडे, कधी तू, असं ते. सतीश राजवाडेंवरती चॅनलची जबाबदारी आल्यानंतर आपण इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी वेगळं कोणतरी बघावं का, असं विजय केंकरेवाला म्हटलं नको, इन्स्पेक्टर मी करू शकतो, आपण नवऱ्याच्या भूमिकेसाठी कोणाला तरी बघूया, म्हणून अनिकेत विश्वासराव आला. बरोबर. सो अनिकेत नवरा आणि मी इन्स्पेक्टर पण केलं. मी नवरा, सतीश राजवाडे इन्स्पेक्टर असं केलं. अनिकेत नवरा आणि सतीश राजवाडे इन्स्पेक्टर असं केलं. आता डॉक्टर श्वेता पेंडसे ही लेडी इन्स्पेक्टर आल्यानंतर अनिकेत आणि मी, आम्ही नवरा करतो कोण ना कोणतरी, आणि ती इन्स्पेक्टर करते, असे प्रयोग होतात. त्यामुळे लोक 8-8, 9-9 वेळा परफेक्ट मर्डर बघायला येतात. आज कोण आहे? सस्पेन्स वेगळाच असतो, म्हणजे लोकांच्या सस्पेन्स हा सस्पेन्स असतो. मला तू सोशल मीडियावर काही फोटो टाकलेले आहेस, त्याच्याबद्दल थोडं विचारायचं होतं. कारण हे सगळं तुझ्या करिअर बद्दल आपण बोललो, पण त्याच करिअर मधले काही असे टप्पे आहेत, मला असं जाणवलं की ते फोटो तू शेअर केलेस. त्यातला एक फोटो आहे, एकीकडे दिसतोय एक तरुण सरदार
आणि एकीकडे आहे पांढरी दाढी आणि पगडी घातलेला एक सरदार. तर ह्या 2 कुठल्या भूमिका आहेत या सगळ्या? कॉलेजमध्ये असताना मी लांब केस वाढवून त्याचा बुचडा बांधून आणि तेव्हा मला दाढी होती. मी बरं. सरदार बनून कॉलेजमध्ये जायचो. अच्छा. बनून म्हणजे? सरदार बनून म्हणजे लोकांना प्रॉपर. सांगायचंस की तू सरदार आहेस म्हणून का? नाही, पुष्कर श्रोत्री आता अच्छा. असा दिसणार असा आहे. दिसणार आहे. बरं. हां. त्यानंतर मग मी अर्ध टक्कल करून मग मी साऊथ इंडियन ब्राह्मण म्हणून पण जायचो. हं. त्यावेळेचे ते किडे होते म्हणून ते केलं होतं. हं. त्यानंतर मला एका हिंदी सिनेमासाठी माझी ऑडिशन होती हं. आणि त्यांनी माझे ह्या गेटअपमध्ये माझे ऑडिशन घेतली. 2-3 ऑडिशन्स झाल्या. बरं. माझं फोटोशूट झालं आणि तो निर्माता सॉरी तो दिग्दर्शक मला सतत विचारायचा, "तुम्ही खरंच शीख नाही आहात का?" म्हटलं, "हो, मी पुष्कर श्रोत्री आहे." "म्हणे, तुम्ही एवढे शीख कसे दिसता?" हं. म्हटलं, "माहीत नाही," म्हटलं. आणि तो ह्याचा जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरच्या कुठच्यातरी विषयावरचा सिनेमा होता. तर फायनली त्याने मला सांगितलं ना, की दोघा जणांमध्ये आता टक्कर आहे. तुम्ही आणि एक खरा शीख. आणि फायनली त्यांनी खऱ्या शीखाला कास्ट केलं. हं. कारण तो म्हणाला, की "मग आम्हाला हे कळतच नाहीये, की तुम्ही शीख नाहीये, पण तुम्ही एवढे शीख कसे दिसताय?" तर म्हटलं, "माहीत नाही." तर त्या शेवटपर्यंत मी गेलो होतो. मी आणि तो खरा शीख. खरा शीख. आणि त्या खऱ्या शिकायला ती भूमिका मिळाली. बरं. बरं. पण तो तेव्हाचा फोटो आहे. हं. तो त्या ऑडिशनचा एक फोटो आणि एक लहानपणीच्या किड्यांचा किड्या. फोटो. आता विषय निघालाच तर हिंदीबद्दल विचारतोच, की तू मुन्नाबाईमध्ये तुला बघितलं आम्ही आणि त्याच्यानंतर बिल्लू सारख्या सिनेमात सुद्धा तू होतास. तर ते मराठीमध्ये व्यस्त असल्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष झालं? नाही, माझा आळस. आळस. माझा आळस. हं. तेव्हा मला मराठीमध्ये जास्त मला काय म्हणू त्याला, प्रसिद्धी मिळत होती, पैसा मिळत होता, काम मिळत होतं, असं सगळंच होतं. त्यामुळे आता हिंदीतनं जरी ऑडिशनसाठी बोलवलं, तरी जात होतो, नाही असं नाही. पण तुम्हाला ना एक वेळ देऊन फोकस्ड राहून तुम्हाला तिकडे हिंदीमध्ये हं. काही ठिकाणी भेटायला जावं लागतं. काम नसताना काम मिळवण्यासाठी जावं लागतं. ऑडिशन्स द्यायला जावं लागतात. आता तर कास्टिंग कंपन्या आहेत. त्यांना भेटावं लागतं. त्यांना तुमची लेटेस्ट प्रत्येक वेळी फोटोज आणि अपडेट करावं लागतं, अपग्रेड करावं लागतं त्यांना. सो ते काम मी केलं नाही त्या काळामध्ये. बरोबर. आणि त्यावेळी मी मराठीत नाटक, सिनेमा, सीरियल बिझीच होतात. सगळ्या ह्याच्यात बिझी होतो. त्यामुळे मी ते केलं नाही. त्यामुळे मुन्नाभाई एम-बी-बी-एस, लगे रहो मुन्नाभाई, बिल्लू, पहचान नावाची फिल्म, विरुद्ध नावाची फिल्म, एवढ्या सगळ्या हिंदी फिल्ममध्ये काम करून सुद्धा मी फारसं हिंदीत केलं नाही. त्यानंतर मिर्च नावाची फिल्म केली. हां. ती खूप छान फिल्म होती. ती फिल्म केली, पण त्याच्यानंतर फारसं हिंदीत केलं नाही मी. बरं, बरं. बरं तो दुसरा फोटो, ज्याच्यामध्ये तू स्टेजवर दीपिका पदुकोणला डान्स करायला शिकवतोयस, असं वाटतंय तो फोटो बघून. नेमकं काय स्टेजवर चाललं होतं? एका सांगीतिक कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करत होतो आणि त्यावेळी ती तिथे प्रमोशनला आली होती. दीपिका पडुकोण मला खूप आवडते. हं. आजही खूप आवडते. हं. विसरू नकोस काय सांगतोस हां, ते. हां. तर मला ते सगळं चित्र हां, डोळ्यासमोर आलं रे. आणि तिने ना 2 तास वेळ दिला होता. आणि त्या 2 तासात तिनं मोबाईल न बघितला, ना काय मेकअप आणि दीदी मेरे इधर बाल वगैरे काही नाही. 2 ओके. तास ती पूर्ण वेळ स्टेजवर काय चाललंय ते बघत होती, हे करत होती, प्रश्नांना उत्तरं देत होती. मधून मराठीत बोलत होती, तोडकं-मोडकं मराठीत बोलत होती, बरं. पण हिंदीत पण बोलत होती, असं सगळं करत होती. आणि हं. मग शेवटी तिच्याबरोबर नाचायची वेळ आली. तर मी सांगितलेलं होतं, की ते गाणं पाहिजे ज्याच्यात आँखों में तेरी त्या ह्याला. आणि गंमत काय झाली माहिती आहे ना, हां. तिने आधीच ती शिडशिडीत आणि उंच, त्याच्यात तिने जवळ-जवळ एवढे हिल्स घातली होती रे. हो, हो. म्हणजे मी उड्या मारून जवळ तिच्या पाठीमागे असं झालो होतो तरी. पण जी काय मजा आली, की आँखों में तेरी दीपिका पडुकोण आणि मी. पण तो टॉप अँगल फोटो असल्यामुळे तुला ते कळत कळत नाहीये नाहीये. त्याच्यामध्ये. हां, ते हां, तू शहाणपणा हां, एक केलेला आहेस त्याच्यात. हां. आणि मृणाल कुलकर्णी बाजूला उभी बघतायत आहे, बघते की फक्त. काय आता बोलणार ह्याला असं. काय बोलणार? आता काय बोलणार? आणि मी बरं तू आता पंजाबी माणसाबद्दल सांगितलंस. तू चीनी पण झाला होतास हं. कॉलेजमध्ये असताना. तर ती तुझी मला आठवण ऐकायची. कारण 24 वर्षांनी तू हसवा-फसवीमध्ये चिनी माणसाचा रोल सुद्धा केलास. तो सुद्धा फोटो तू टाकलास. पण तेव्हा तू भूमिका केलेलीस का काय नाही, नाही, केलेलास? नाही. हां, तेव्हा काय होतं, कॉलेजमध्ये फन फेअर असायचं. हां. फन फेअरमध्ये
नाट्य मंडळातल्या आम्ही मुलांनी मिळून चायनीजचा स्टॉल लावला होता. त्या स्टॉलला एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी चायनीज माणूस बनून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतो की इकडे चायनीज मिळतं, इथे चायनीज मिळतं. सो 100 स्टॉल होते, पण आपल्या स्टॉलकडे लोकांनी लक्ष द्यावं म्हणून मी स्टॉलच्या बाहेर एका खुर्चीवर ठोकळ्यावर कशावर तरी उभा राहून मी चिनी माणसाचा गेटअप करून मी लोकांना इकडे चायनीज मिळेल, चायनीज मिळेल असं करत लोकांचं आकर्षण इकडे खेचत होतो, म्हणजे त्यांना लक्ष इकडे वेधून घेण्यासाठी हे प्रयत्न करत होतो. कट टू अनेक वर्षानंतर हसवा फसवीमध्ये चिनी माणसाची भूमिका. सो ते बरोबर ते तसे. आणि तुला सांगतो, हसवा फसवीच्या एका प्रयोगाला एक खरा चिनी माणूस जो अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतो, उत्तम मराठी बोलतो, तो पेशाने डॉक्टर आहे, तो मला भेटायला आला होता बोरिवलीच्या प्रयोगाला. आणि एक असा माणूस माझ्याशी कसं असतं बरं इथे का, की आज मुंबईमध्ये एवढ्या वाहतुकीची समस्या असताना असा एक माणूस माझ्याशी मराठीतून बोलत होता. उच्च शिक्षा विभूषित एक डॉक्टर आहेत, मला आता ह्या क्षणी त्यांचं नाव आठवत नाहीये, पण ते येऊन मला भेटून गेलेत. सो शुद्ध मराठी बोलणारा एक चिनी माणूस मला हसवाफसवी बघून माझं कौतुक करून गेलाय. तू आता त्याचं काही परत प्रयोग सुरू करणार आहेस असं काही डोक्यात आहे का? हा, डोक्यात आहे, पण त्यासाठी पुन्हा मला माझ्या शरीरावरती मेहनत घ्यावी लागेल. वय वर्षे 56 रे. आता मला परत ते करायचं ना, त्याच्यात 2 अंकात 2 कार्डिओ आहेत. सो थोडीशी अजून मेहनत घेतली, 1.5-1.5 महिना मेहनत घेतली तर मी त्याचे प्रयोग करू शकेन. आणि ही काय गंमत आहे की प्रभावळकरांनी केलेली भूमिका तुझ्याकडे येणं, म्हणजे हसवानंतर रघुराया. हो, असं काहीतरी आहे. प्रभावळकर माझे अत्यंत आवडते नट आहेत. प्रश्नच नाही. माणूस म्हणून पण, आणि एक इरसाल व्यक्तिमत्व. इरसाल करेक्ट शब्द आहे. आणि समाजातल्या अनेक गोष्टींकडे इतक्या वेगळ्या पद्धतीने बघणारा तो लेखक आहे. त्यामुळे मला त्यांचं सगळं लिखाण, म्हणजे ते जेव्हा षटकारमध्ये लिहायचे ना, तिथपासून मी त्यांच्या लिखाणाचा पण चाहता आहे. आणि त्यांची अनेक पुस्तकं आहेत माझ्या घरी. आम्ही त्यातले काही कथांचं आम्ही अभिवाचन सुद्धा केलेलं आहे. सो हसगत नावाचं पुस्तक आहे त्यात. अरे, त्यातली एक हॅलो हॅलो नावाची कथा आहे, ती माझी अत्यंत आवडती कथा आहे. अख्खी कथा फोन कॉलवरती आहे प्रभावळकरांची. तर मी त्यांचा निस्सीम चाहता आहे, मी त्यांचा भक्त आहे. त्यामुळे प्रभावळकरांचे आणि ते भूमिका येणं हे वेगळं प्रश्नच नाही. माझं भाग्य आहे. आणि अशा अनेक मोठ्या माणसांबरोबर तुला त्यांना जवळून बघता आलं वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे, आणि तेही फोटो तू शेअर केलेले आहेत सोशल मीडियावरती, ज्यामध्ये झाकीर हुसेन पासून अनेक अशी मोठी माणसं. लताबाईंना भेटून त्यांच्या पायाशी बसून. बरं, लताबाईंचा एक किस्सा सांगू का तुला? अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा पार्ल्यामध्ये अविनाश प्रभावळकर हृदयेश आर्ट्सतर्फे एक कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. आणि त्या कार्यक्रमाचं तिकीट परवडत नसल्यामुळे मी काय करायचो, मी झब्बा घालायचो आणि कार्यक्रमाच्या 3-1 तास आधीपासून तिथे फिरायला लागायचो. त्यामुळे मी एक कार्यकर्ता आहे आणि मग कामही करायचो. नाही असं नाही, म्हणजे प्रभावळकर मला ओळखायचे, त्यामुळे त्यांना कळायचं की त्यांनी नेमून दिलेले कार्यकर्त्यांमध्ये हा एक कार्यकर्ता आला, त्याला काम दिलं तर तो करतो. म्हणजे तो कार्यक्रम असा होता, नौशादजींची 75वी. अच्छा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह. आणि मग मला सांगितलं, अरे बघ, आता दत्ता डावजेकर येतील, त्यांना रिसीव्ह करून घेऊन ये, ते टॅक्सीतनं येणार आहेत, हे घेऊन ये, ते घेऊन. असं सगळं करत करत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या मी VIP रूममध्ये आतमध्ये शिरलो आणि बघतो तर समोर लता मंगेशकर बसलेत, प्रेम धवन, दत्ता डावजेकर, नौशादजी, OP नय्यर, आणखीन कोण, स्नेहल भाटकर वगैरे, असे सगळे हा 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 टाळ्या वाजवत गप्पा मारतात, असं सगळं माहोल. आणि मी असा हे सगळे एकगठ्ठा एका ठिकाणी, आणि त्यांची गंमत चालली. आणि लताबाई अशा पायावर पाय ठेवून अशा करत बसल्या होत्या, हातात रुमाल, आणि अशा बसल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांनी सांगितले, इकडे, अशी खूण केली. कारण तो सगळा जोरजोरात आवाज चालला होता, हे सगळं चाललं होतं. म्युझिक डिरेक्टर रवी पण होते तिथे. असे सगळे जुने मित्र भेटल्यासारखा सगळं. तो मला बोलवलं, मला खाली बोलवलं, खाली आहे. आणि त्या अशा बसल्या होत्या, लो बेस सिटिंग होतं, त्याच्यामध्ये बसल्या होत्या. आणि त्या माझ्या कानात म्हणाल्या की प्रभावळकरांना सांगा, ही मंडळी काही गप्पा मारायची थांबणार नाही. 8:30चा कार्यक्रम आहे, 8:40 वाजलेत, आपण कार्यक्रम वेळेत सुरू करूया.
म्हणजे छल्ल्याचा आवाज असतो ना तसा मला, आणि मला असं वाटत असं दीदी बोला ना, अजून थोडा वेळ काहीतरी बोला ना. असं केलं, असं झालं होतं. आणि वय मग वर्ष तुझं म्हणजे माझं वय वर्ष 20-21. 20 काय झालं असेल तुझं तेव्हा? हो. हम्म, आणि ह्या सगळ्या, आणि मग मी तो कार्यक्रम विंगीत अख्खा बघितला होता. हम्म, हम्म. अरे काय मजा. सो हे बघितलं होतं झाकीर हुसेन यांचा तबला उचलून तो त्यांच्या रियाजासाठी ठेवणं, ही पण जबाबदारी माझी माझी मी घेतली होती आणि मी केलं होतं. बरोबर. आणि मग झाकीर भाई इथे तबला रियाज करतात आणि मी इथे बसलोय, बघतोय, अनुभवतोय. ह्या सगळ्यांच्या बरोबर तू सनी लिओनी बरोबर पण एक फोटो टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते थोडेसे असे वाटतात घाबरल्यासारखे आहेत. मग काही जणांनी मला असं वाटलं की तिने तुझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी आग्रह धरला होता का, असं वाटतंय जवळजवळ. तू नाही तिच्याबरोबर फोटो, असं वाटतं की ती खरंय. तुझ्याबरोबर फोटो काढायला आली आहे की काय. खरंय. ती एका बोटीवर भेटली होती तेव्हा, हा, ओके. तेव्हा तिच्याबरोबर एक फोटो काढला होता. फार फार सांगण्यासारखं नाही म्हणजे हा तसं. हा हा, ते समजून घ्या हा लोकांनी. हो अच्छा, बोटीवर होतो आम्ही. हो. पण बघ आता राष्ट्रगीत, 75 मराठी कलाकारांचं राष्ट्रगीत, त्यानंतर मी छत्तीसगड सरकारसाठी एक त्यांच्या टुरिझम डिपार्टमेंटसाठी एक फिल्म केली आणि तिथल्या कलाकारांना घेऊन त्यांच्यासाठी एक राष्ट्रगीत करून बरोबर. दिलं. आणि त्यानंतर मी ह्या 12 संगीतातले जे शिरोमणी आहेत त्यांच्याबरोबर राष्ट्रगीत. सो त्यावेळी पण ह्या सगळ्यांनी म्हणजे अगदी झाकीरभाई असतील, अमजद अली खान असतील, सगळ्यांनी का पुष्कर श्रोत्री म्हणतोय म्हणून राष्ट्रगीत वाजवायला का आले असतील रे? काहीतरी वेगळं भाग्य आहे ना. खरंच आहे, खरंच आहे. आपल्या आई वडिलांची काहीतरी पुण्य आहे खरंच आणि आहे. आपण त्यांना सांगितलं असं असं आहे, असं असं आहे. तुमचं येण्या जाण्याचा खर्च करू, तुम्ही राहणार असाल तर राहण्याचा खर्च करू, बिदागी म्हणून आम्ही काही देऊ शकत नाही आहोत, असं असं करणार आहोत, तुम्ही येऊ शकता का? सगळे हो म्हणाले आणि आले रे. आणि सुंदर एक अरे कलाकृतीच म्हणायला लागेल म्हणजे त्याला, म्हणजे सुंदर तयार कलाकृती झाली, तयार तयार झाली. झाली. खरंय, खरंय. तेव्हा पण झाकीरबाईंच्या बरोबर गप्पा छान झाल्या. वा. पंडित विश्वमोहन भट ते अजूनही अधूनमधून मला मेसेज करतात, फोन करतात. कमाल, कमाल, कमाल. म्हणजे हे असं तुझ्याकडे खूप एक संचित आपण ज्याला म्हणतो हम्म, तसं आलेलं आहे. ह्याच्याशिवाय एक फोटो मी तुझा बघितला, म्हणजे असे खूप फोटो आहेत खरं तर, हम्म. त्याच्याबद्दल असं बराच वेळ बोलता येईल. पण तू हमालाचे कपडे घालून एक फोटोशूट केलंयस. काय म्हणजे तू कुठल्या सिनेमासाठी होतं का फोटोशूट सिरियलसाठी, होतं? एका सीरियलसाठी सिरियलसाठी होतं. एक म्हणजे सिरियल अशा होती. भूमिकेत तुला फार कमी हां, ती बघितलंय म्हणजे असं. सिरियलचा तो जो पॅटर्न होता ना, तो मला खूप आवडला होता, हं, की हं. सेलिब्रिटींनी हां. एक दिवस त्यांचं सेलिब्रिटी पण तो झगा काढून ठेवायचा आणि एक असं काम करायचं, त्यातून तुम्ही जेवढे पैसे मिळवाल, हं, कमवाल, हं, हं. त्याच्या काही हजार पट तसं काम करणाऱ्या एका व्यक्तीला चॅनलकडनं दिले जातात. ओके. म्हणजे मी माथाडी कामगारांच्या बरोबर काम केलं ओके. वाशीला. हं. काम काय, ट्रक आला की त्याच्यातनं फळं आणि भाज्या हे उतरवून त्या ठिकाणी ठेवायचं बरं. आणि मग त्या दुकानदाराकडनं सही घ्यायची की मला ₹50 मिळणार. असं मी दिवसभरात जेवढे कमवेन, समजा मी दिवसभरात ₹1000 कमवले समजा, हं. तर हजाराचे आणखीन 2 शून्य लावून समजा लाखभर रुपये एका माथाडी कामगाराला चॅनलतर्फे मिळणार, क्या बात है! निर्मात्यांकडनं मिळणार. हं, हं, हं. वाह! असं होतं. सो मी सगळ्या त्या आपण जेव्हा बघतो ते फळं आणि भाज्यांचे ट्रक्स येतात, तेव्हा ते सामान उतरवणारे कामगार आहेत, त्यांच्याबरोबर मी बसलो होतो आणि तो तो फोटो आहे. फोटो आहे. क्या बात है! पण असे किती प्रयोग झाले असतील आपल्याकडे टीव्हीमध्ये सुद्धा. हो. अरे हे आपल्याला किती भारी आहे की आपल्याला नाही? फक्त सीरियल दिसतात आणि होय, हे होय, दिसतं. होय, होय, होय. खरंय, आणि खरंय. तिथे समजा कोणी माझ्याबरोबर फोटो काढायला किंवा सही घ्यायला आलं, तर त्याचे मी फुकट द्यायचे नाही. फोटो किंवा सही काढायचे, पण पैसे घ्यायचे. घ्यायचे. मग ते कारण ते तिकडे ॲड पैसे होतील. मिळणार आहेत त्या कामगाराला मिळणार करेक्ट, आहेत. करेक्ट, करेक्ट. एका गरजू माणसाला मिळणार आहेत ते पैसे. वाह! असं निर्माता आणि त्या चॅनलचं ते हे होतं. त्यासाठी केलेलं होतं ते. अरे मला खूप आवडलं होतं वाह! असं वाह! वाह! करायला. असं परत करायला पाहिजे काहीतरी कोणीतरी. हां, आणि चांगली तो कल्पना आहे की नाही? चांगली कल्पना आहे. खरंच चांगली कल्पना आहे. आणि तुझ्या डोक्यातनं पण अशा खूप कल्पना निघत असतात आणि ज्या कधी खाजगी मैफिलींमध्ये सुद्धा तू असं काहीतरी सादर करतोस किंवा तू जसं मगाशी म्हणालास, की अ, जाहीर कार्यक्रमांसाठी सुद्धा अशा काही कल्पना तुझ्या डोक्यात येत असतात. तर आत्ता काही असं आहे का येणाऱ्या काळामध्ये तू डोक्यात? नाही, तसं काही आत्ता खरं तर डोक्यात नाहीये. मला पण मी बच्चन साहेबांचा फार मोठा भक्त आहे.
आणि बच्चन साहेबांचं नाव आणि बच्चन साहेबांचा आवाज जर वापरायचा असेल तर तुम्हाला त्यांची परवानगी लागते. तर मला अब तक बच्चन हा कार्यक्रम रेग्युलर बेसिसवर करण्यासाठी त्यांची परवानगी हवी आहे. की अच्छा. आम्ही जो कार्यक्रम करतो तो कार्यक्रम बघा. आम्ही तुमचे फॅन्स नाही आहोत, आम्ही तुमचे भक्त आहोत. आणि केवळ तुमच्या पडद्यावरच्या इमेजच्या आम्ही प्रेमात नाही आहोत किंवा आम्ही त्याचे भक्त नाही आहोत. तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्ही जे चढ-उतार बघितलेत आणि त्यातून मग तुमच्यावरचे संस्कार कळतात. तो तुम्ही एका सामान्य माणसाला खरंय. जेव्हा भेटता, तुम्ही दर रविवारी जेव्हा लोकांना हात दाखवायला येतात, तेव्हा सुद्धा तुमच्यावरचे तुमच्या आई-वडिलांचे संस्कार कळतात आणि एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा माणूस आहे. तू काम पण केलंस त्यांच्यावर. हो, कामही केलं आणि अरे काम करतानाचा अनुभव तो म्हणजे एकदा त्यांच्यामुळे रिटेक झाला, तर ते आम्हाला म्हणत होते, "सॉरी, सॉरी माझ्यामुळे रिटेक झाला. सॉरी, सॉरी." तर आम्ही असे होतो, "अहो नका हो आम्हाला असं वागवू." त्यांच्यामुळे काहीतरी बारीक काहीतरी गोष्टीमुळे रिटेक झाला. अगदी बारीक चिरकुट गोष्टीमुळे. तर ते सगळ्यांना सांगत, "सॉरी, सॉरी माझ्यामुळे रिटेक आहे, माझ्यामुळे रिटेक." असं नसतं हो, असं नसतं. खरंय, खरंय. हा खूप मोठा माणूस आहे. कमाल. तर त्याच्यावरचा जो कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे. अब तर तक त्यांची परवानगी बच्चन. त्याच्यासाठी हां. पाहिजे. ती तुला लवकर मिळू दे. हो. तू मिळवशीलच म्हणजे मला असं वाटतंय. मला असं वाटतं तुझ्या करिअरबद्दल एक थोडीफार गंभीर पण आपण चर्चा केली, थोडी हलकी-फुलकी पण चर्चा केली. तर तुला वामन हरी पेठे जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक भेट आहे. अरे वाह! आपली भेट तर झालीच, पण त्यांनी पण एक भेट दिलेली आहे. गणपती आहे, अरे चांदीचं वाह, नाणं. वाह, 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 वाह! वाह, वाह, वाह! आणि मी माझ्या जसं डोक्यात एक वेगळा विषय चालू आहे हां. आणि त्यासाठी मला गणपती बाप्पाचे आशीर्वाद हवेत आणि असा एक छान सिनेमा घेऊन मला लोकांच्या भेटीला यायचंय. क्या बात है! क्या बात है! धन्यवाद. मनापासून आभार. आणि मी मगाशी म्हटलं त्यांची टॅगलाईन सोनेरी क्षणांचे सोबती, तर मी हे सगळ्यांनाच विचारतो, तुलाही विचारतो. तुझ्या 35 वर्षांच्या कारकिर्दीमधलं थोडंफार आपण बोलू शकलो, पण ह्यातलं सगळ्यात सोनेरी क्षण तुझा कुठला? असे क्षण माझ्या आयुष्यात वारंवार आले. तुम्हाला ना सिग्नल्स मिळत असतात. ते सिग्नल्स तुम्हाला कळणं गरजेचं असतं आणि तसं आहे, की त्याच्यातनं तुम्हाला धडा घ्यायचा आहे, तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे का तुम्हाला हुरळून जायचं आहे, की तुम्हाला आनंद का तुमच्यावरती खांद्यावरती जबाबदारी आहे का तुमचं कौतुक आहे का काय हे तुम्हाला नेमकं कळलं पाहिजे. बरोबर. तर हसवा-फसवीचा प्रयोग बघून जेव्हा दिलीप प्रभावळकर असं मला म्हणाले होते, जाहीरपणे म्हणाले होते, की माझ्या 6 भूमिका आज पुष्करकडे सुरक्षित आहेत आणि त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. क्या बात है! तर ते सोनेरी क्षण मी जपून ठेवले आणि त्याच्यातनं केवळ कौतुक म्हणून न घेता ती जबाबदारी आहे. बरोबर. ह्याची जाणीव करून घेतली आणि पुन्हा एकदा असं वाटतं ही मोठी लोकं ना फार ग्राउंडेड आहेत हो. आपल्याला नुसतं दिसतं, की अरे दिलीप प्रभावळकर केवढे मोठे आहेत किंवा हे सगळे ज्या 12 वादकांबरोबर मी राष्ट्रगीत केलं, त्यांच्याकडनं ते राष्ट्रगीत झाल्यानंतर मी म्हटलं मला काय मिळालं? तर मला ना शून्य म्हणजे काय ह्याची जाणीव झाली. की तुम्ही ना परत खाली या. कळलं ते पूर्ण सर्कल करून पूर्ण खाली आणि परत सुरुवात करा. कारण हे सगळी मोठी माणसं, मे इट बी अशोक सराफ, मी सुधीर जोशी यांच्याबरोबर काम केलं, विक्रम काकांबरोबर काम केलं, चंद्रकांत गोखलेंबरोबर बॅरिस्टरसारखं नाटक त्यांच्याबरोबर मी रूम पार्टनर होतो. मी ज्या मोठ्या लोकांबरोबर आणि ज्यांच्याबरोबर काम केलं, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते यांच्याबरोबर तेव्हा मी संध्या छायामध्ये काम केलं. ज्या दिग्दर्शकांकडे काम केलं, राजकुमार हिरानी असतील, प्रियदर्शन असतील ह्यांच्यावर सो त्यांच्याकडे काम करताना एक कळलं, की पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे. आपण खरंय. खाली राहूया. पुन्हा असं ते वर्तुळ पूर्ण करून शून्यासारखं खाली येऊया आणि परत सुरुवात करूया. वाह! सो दिलीप भैयांनी सुद्धा जेव्हा हे सांगितलं तेव्हा मला त्याची जाणीव झाली. आज बाप्पाच्या आशीर्वादाने मला पुन्हा तिथून परत काहीतरी सुरू करावंसं वाटतं. खूप छान सांगितलंस. म्हणजे ते क्षण जे असतात त्याच्यातून आपल्याला काय मिळतं हे पण खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं आणि ते असतं. का सोनेरी असतात ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वाह! 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 मजा आली पुष्कर आज तुझ्याशी गप्पा मारताना. येस. तर पुष्कर तुला खूप खूप शुभेच्छा. फक्त धन्यवाद. अमिताभ बच्चन यांच्याकडनं परवानगी मिळवण्यासाठी नाही, तर तुला जसं आपण मगाशी म्हटलं, की एक सशक्त भूमिका एक एक किंवा एकापेक्षा जास्त भूमिका तुला मिळू देत आणि तुझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत, अगदी ते सिनेमा असू दे, एखादा कार्यक्रम असू दे, त्याचे भरपूर शोज होऊ देत आणि सिनेमासुद्धा प्रचंड यशस्वी होऊ दे. वाह, वाह, वाह! ह्या तुला मी शुभेच्छा देईन तथास्तु. आमच्या सगळ्या कॅचअपच्या टीमकडनं आणि धन्यवाद तू आलास त्याबद्दल. येस आणि भेटूच या येस, परत येस. परत भेटूया वारंवार नक्की. भेटूया. वारंवार भेटूया. कळपात राहणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. कळपात राहणं गरजेचं आहे. वाह! वाह! वाह!
हे म्हणजे मला असं थंबनेलची लाईन मी द्यावी की काय असं वाटतंय, काय की कळपात राहणं गरजेचं असं हा. एवढं तुझ्या कळपत राहणं मुलाखतीवरती. गरजेचं. तुला कॅचअप बद्दल काय सांगावंसं वाटेल? मला आवडेल तुझ्याकडनं ऐकायला आणि मी जर तुझे तू भाग बघतो. प्रेक्षकांना त्या निव्वळ गप्पा नाहीयेत. हो, म्हणजे एखाद्याचं आत्मचरित्र वाचत असताना जो आपल्याला मागच्या पानावरनं काय मिळालं, पुढच्या पानावर हो, काय मिळेल हो, आणि त्याच्या हो. पुढच्या पानांमध्ये काय असू शकतं, ही उत्कंठ जशी असते ना, तशी बरोबर, कॅचअपच्या भागामध्ये बरोबर. असते. त्यामुळे मी सगळ्यांना असं सांगायचं आहे, की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बरोबर जे बेलचं बटन आहे ना, टिंग वाह! करा. वाह! माहिती आहे त्याला सगळं माहिती आहे. चल थँक यू व्हेरी थँक मच. यू, थँक यू, थँक यू. थँक यू, थँक यू, थँक यू. मी सुद्धा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन, की कॅचअपचे भाग बघत राहा. लवकरच आपण 2 वर्ष पूर्ण करतोय. 1 मे या दिवशी कॅचअपला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर 100 भाग सुद्धा आपले पूर्ण होतील. पण तुमची साथ अशीच राहू दे. पुष्करने सांगितलंच आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला जे काही वाटतंय मनात ते कमेंटमध्ये पण सांगत राहा. कारण तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. हाईप पण करा आणि असंच बघत राहा कॅचअप. आपण दर आठवड्याला भेटत राहूच. धन्यवाद.